नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. संक्रांतीचा सण जवळ येत आहे, त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं आपल्याकडे म्हटलं जातं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची जी भाजी बनवली जाते, ती भाजीची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. ही मिसळीची भाजी भोगीच्या दिवशी सगळीकडे बनते, परंतु प्रत्येक भागातील त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आता इथे सुरुवातीला मी वांगे चिरून घेतलेले आहेत, त्यानंतर गाजर चिरून घेत आहे. गाजर बारीक चिरून झालं की त्यानंतर एक पेरू घेतलेला आहे, त्यातील मी अगदी एक तुकडा परंतु त्याच्या 5-6 फोडी करून घेणार आहे. पेरू चिरून झाला की नंतर बटाटे आहेत, त्याचे सालं काढून ते सुद्धा चिरून घ्यायचे आहेत. इथे वालाचे शेंगा आणि हरभऱ्याचे जे सोले असतात ते मी आधीच निवडून ठेवलेले आहेत आणि थोडेसे वाटाणे घातलेले आहेत. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या भाजीमध्ये डिंगऱ्या ज्याला बोललं जातं किंवा शेंगड्या काही भागांमध्ये म्हणतात, त्यासुद्धा या भाजीमध्ये घातल्या जातात. या भाजीमध्ये वालाच्या शेंगा, बोरं, पेरू, त्यानंतर वांगी, बिब्याची फुले, ऊस, ज्वारीचे दाणे, शेंगा, तीळ, हरभऱ्याचे जे दाणे आहेत ते, बटाटे, असं करून 12 प्रकारचे पदार्थ एकत्र केले जातात. म्हणूनच हिला मिसळीची भाजी म्हटलं जातं. आमच्या भागामध्ये या भाजीला खेंगाट असं बोललं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भाजीच्या फोडणीची तयारी. त्यासाठी कढईमध्ये भरपूर असं तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून छान तडतडले की यामध्ये बारीक वाटलेलं खोबरं लसूण घालून घ्यायचं आहे. खोबरं लसूण घालून अगदी छान खमंग सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. काही भागामध्ये तिळाचं वाटण म्हणजेच तीळ मिक्सरला बारीक पेस्ट करून यामध्ये घालतात, परंतु आमच्याकडे अशी भाजी करत नाहीत. आता हे खोबरं लसूण परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून झाली की 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे. तिखट आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित परतून यामध्ये या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. यामध्ये उसाचा अगदी एकच तुकडा घालायचा आहे आणि तोही मोठा घालायचा आहे, म्हणजे तो भाजी खाताना लगेच लक्षात येतो. आता इथे या भाजीमध्ये मी काही 10 ते 12 अख्खी शेंगादाणे घालून घेतलेले आहेत. जे वाण-वस्याचं सामान असतं किंवा जे सगळ्या भाज्या असतात त्या यामध्ये थोडक्यात मिक्स करून घ्यायच्या आणि 1 चमचा तीळ घालून घेतलेले आहेत. आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की यामध्ये हा चिरलेला पेरू घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परत एकदा कालून नंतर यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आमच्या भागामध्ये भोगीच्या दिवशी तीळ आणि हळदीचं उटणं तयार करतात आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून तीळ स्नान केलं जातं. आता या भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी आली की यामध्ये शेंगादाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. शेंगादाण्याचं कूट हे आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्हाला जशी भाजी हवी आहे तसं घालून घ्यायचं आहे. शेंगादाण्याचं कूट झाल्यानंतर भाजी कमी गॅसवरती छान शिजून घ्यायची आहे. भाजी कोणतीही असो, कमी गॅसवरती शिजली की छान अशी तरी येते. भाजी शिजून झाली की यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे भाजी तयार झालेली आहे. ही भाजी गरम गरम तिळाची भाकरी, त्यानंतर सोले भात याबरोबर अतिशय छान लागते. तुम्हाला जर माझी ही मिसळीची भाजीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा आणि हो, कमेंटसुद्धा करत जा. धन्यवाद.